कुठली रेसिपी त्यांना बघायला आवडेल तर मी ती बनवेन. रेसिपी का रेसिपी? रेसिपी सॉरी. आता मी बनवते गवारची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. हो, मला भाकरी येतात करायला. दाखवा ना टाइम. सो हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकत कारण की आता सध्या 2 वाजले झालेत. तुम्ही टाइम बघू शकता. दाखवा ना टाइम. तुम्ही बघू शकता 2 वाजलेत. ऍक्च्युली मी सकाळपासून ब्लॉग क्रिएट करणार होते, व्हिडिओ काढणार होते, पण मला वेळ नाही भेटला. ठीक आहे, चला आपण असंच वेळ काढूयात. मला सध्या तर आता माझ्याकडे काही कॉन्टेंट नाहीये. तुम्ही मला सजेस्ट करा की तुम्हाला माझ्या लाईफ बद्दल किंवा माझ्या रिलेटेड कुठल्या गोष्टी बघायला आवडते. तर आता सध्या मी फक्त स्वयंपाक करते. एखादी व्हिडिओ विचार केला स्वयंपाकाचीच अपलोड करूयात. तर स्वयंपाक म्हणजे आता मी बनवते गवारची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. हो, मला भाकरी येतात करायला. तुम्ही बघू शकता, आणि ते पण एका हाताने. सगळ्या 2 हाताने भाकरी करतात, मी एकच हाताने करणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. म्हणजे हा पण एक आर्ट आहे. हो, हा पण एक आर्टच आहे. कुछ भी काय माहिती का, आपण मला दोन्ही हाताने करताच येत नाही भाकर. एकच हाताने मी पहिल्यापासून करते. आणि अजून एक रिझन आहे, माझे या हाताचे नख थोडे मोठे असतात, तर मी ते नाही युज करू शकत. तुम्ही बघू शकता काही थोडे तुटलेत, आता काही आहेत, त्यामुळे मी एकच हाताने युज करते. मी हाताचे नख नाही वाढवत कधीच. तर आपण स्टार्ट करूयात व्हिडिओ. साधी सोपी पद्धतीची आहे गवारची भाजी. तुम्ही कशी बनवता किंवा तुम्ही पण ही ट्राय करू शकता घरी. तर तुम्ही बघू शकता, हा माझा किचन आहे, छोटासाच आहे, आणि तसे पण आम्ही दोघेच असतो घरी. हा, घरामध्ये आज मी बाहेर गेले होते तर थोडा पसारा आहे. अजून मी काही काम वगैरे उरकलेलं नाहीये, पण सध्या महत्वाचं जेवण आहे. जेवण करून घेते. आणि हो, मी आता सध्या नाईट ड्रेसवरच आहे कारण इथं मुंबईमध्ये भरपूर गरम होते. आणि आता परत कमेंट नका करू की तुम्ही साडीवरच छान दिसता, कारण की आता मी किचन मध्ये साडी घालून काम नाही करू शकत कारण भरपूर गरम होते. चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तो करना परेशान हो गए हम लोग, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर. इतक्या दिवस व्हिडिओ नाही टाकल्या कारण की पहिली गोष्ट तर मी काही कामामध्ये होते, नाही काढू शकले. आणि दुसरी गोष्ट, माझी थोडी तब्येत पण डाऊन होती, त्यामुळे माझं मन होतं त्या व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. पण मला सारखे डीएम यायचे, मॅडम व्हिडिओ नाही टाकत, व्हिडिओ नाही काढत. तर त्या दिवशी मी फ्री होते तर मी व्हिडिओ शूट केला आणि मी खूप खुश आहे की मला त्याला खूप छान रिस्पॉन्स आलाय. मला असं वाटलं की आता तुम्ही विसरले तनुजाला. पण तसं काय नाही झालंय, आहे सगळ्यांच्या लक्षात, आणि असंच लक्षात राहू दे, असं सपोर्ट करा. कुकरला जरा पोलिओ झालाय आता. काय इकडचं ते तुम्हाला नाही का म्हटलं त्या दिवशी, त्या कुकरचा निघालाय बॅक साईडचा. अच्छा अच्छा. हा, तर जाऊ दे, आता ते इग्नोर करा. आणि आता आपण रेसिपी बघूया. आधी आपण तेल टाकणार. तेल तुम्ही तुमच्या भाजीच्या अकॉर्डिंग टाकू शकता. मी काही ते रेसिपी नाही सांगते, पण काय काय करते ते तर सांगावंच लागेल ना. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर. गरम तेल झालं का त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण. तो लसूण जो मी सोलून ठेचून घेतला. आणि भाजी पटकीने होत असेल नाही भाजी? हा, ही पटकन होते. आणि ह्या भाजीचं नाव आहे लसूण मध्ये गवार. माझी मम्मी अशीच बोलते, लसूण मध्ये खायची का शेंगदाण्यामध्ये खायची अशी विचारते, तर मी पण ते नाव ठेवले त्याचं. आता हे बघू शकता, दाखव थोडस लसूणचा कलर कसा होतोय. हा, थोडासा असा ब्राउनिश कलर झाला पाहिजे. थोडा काळं करतात, जाळून टाकतात, ते नाही करायचंय. थोडासा त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत, चांगला लसूणचा स्मेल येईल. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड करूया. मिरच्या पण तेलामध्ये आणि तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा आपल्याला पूर्ण. काय करून घ्यायचंय? म्हणजे तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा लसूण बरोबर. अच्छा.
त्याच्यानंतर आपल्याला लगेच टमाटे टाकायचे, नाही तर लसूण करते. पण तू काहीतरी इंटरेस्टिंग बनवायला पाहिजे होते. काय गवारची भाजी करून दाखवते तू? इंटरेस्टिंग मी काहीतरी तेव्हा बनवेल जेव्हा मला कमेंट मध्ये बोलले ना की मॅम तुम्ही हे बनवा, किंवा कुठली रेसिपी त्यांना बघायला आवडेल तर मी ती बनवेल. रेसिपी का? रेसिपी सॉरी ही रेसिपी त्यांना बघायची आहे, ती त्यांनी मला कमेंट करावी आणि मी त्यांना सांगेल. आता या टमाट्यामधनं थोडंसं पाणी येईपर्यंत हे आपण झाकून ठेवूया. कमेंट आल्या होत्या की ब्लॉग चालू करा मॅम, ब्लॉग चालू करा. आता ब्लॉग तर मी स्टार्ट केले, येतील हप्त्यामधून 2 किंवा 3 ब्लॉग येत राहतील. तरी पण तुम्हाला कशाविषयी ब्लॉग म्हणजे हवेत माझे, त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मला पण एक आयडिया येईल की मला कसे ब्लॉग क्रिएट करायचे. बरोबर. तुम्हाला गवर कापायला सांगितलं तर अशी कापायची, अर्धी बारीक अर्धी मोठी. बरोबर तर कापली आहे ना. हे असं 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 म्हणजे कापायचं तर कापायचं आणि वरनं बोलायचं पण. हे असं. काम करायचं तर व्यवस्थित करायचं ना. तेवढंच येतं बोलायला. बघा टमाटा कसा झालाय एकदा दाखवा. टमाटा आता तेलामध्ये थोडासा विरघळलाय, त्याच्यानंतर आपण टाकूयात आता लगेचच गवार. आता आपण ह्याच्यामध्ये गवार टाकूया. गवार टाकल्याच्या नंतर आपले जे बेसिक मसाले असतात, जसे की मीठ इथं दाखव, मीठ, हे धने पावडर, हळद, धने पावडर 1 चम्मच, हळद अर्धी चम्मच, लाल मिर्च पावडर 1 चम्मच, मीठ चवेनुसार, बस इतकं. हे गवार किती किलो आहे? गवार 1 पावच आहे. 1 पावच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये मसाले ऍड करू शकता. आता कोणी कोणी तिखट खातं, कोणी कोणाला तिखट लागतं, आपल्याला आपण दोघं तिखटच खातो, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या पण टाकल्या त्याच्यामध्ये आणि लाल मिर्च पण टाकलं. आता ह्याच्यातलं थोडस टमाट्यामधनं पाणी निघेल तोपर्यंत आपण त्याला, आता आपण भाजीमधनं थोडस टमाट्यातून तेल येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आता आपण त्याला झाकण लावून ठेवलं. आपण याच्यामध्ये एकदम नॉर्मली फक्त एवढंच आपल्याला पाणी ऍड करायचंय. कशामध्ये? गवारमध्ये. कारण की नाही ते खाली चिपकतं त्यामुळे. बाकी आपण आता त्याला 1 शिट्टी फुल गॅसवर लावणार, त्याच्यानंतर बाकी आपण त्याचा जो फ्लेम आहे तो लो करून टाकणार. तोपर्यंत आपण आता भाकरचं पीठ मळून घेऊया. मी 2 ते 3 भाकरीचं पीठ एकत्रच मळते. मला असं 2 भाकरीचं पीठ एकत्र, असं एक पिठाचं मळता येत नाही मला, म्हणून मी एकत्रच मळत असते. एकच संग 2 किंवा 3 भाकर होणार. तुझ्या किचन मध्ये राडा बघ. नाही राडा इतका तर होईनच ना. एक हाताने पीठ मळायची निंजा टेक्निक. काय काय? तर मी एकटे असते ना स्वयंपाक करताना, तुम्ही नसतात ना घरात, तेव्हा ना भाकरले मस्त म्हणतात. आता भाकरी कशा भेटतात, इकडनं फुटलेल्या तिकडनं फुटलेल्या. मग मला सगळे कमेंट मध्ये म्हणतात तुम्ही तर बोलला तर मला भाकरी येतात. बघू ना आता काय होतंय. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळल्याच्या नंतर आता इथं मी बाकीचं पीठ ठेवलंय आणि इथे एका भाकरीचं पीठ घेतलंय. बघू शकता तुम्ही भाकर कशा भेटते, कशा वाटतात. अरे वा, एकदम गोल आली. बघा तुम्ही काय आलं? बघा ही तनुजाची भाकर, तिच्या एवढीच आहे, तिच्या जीवा एवढी.
आले का परफेक्ट तनुजा? झाली परफेक्ट. आता टाकूस तर व्यवस्थित राहिली पाहिजे. म्हणजे झालं. तर काय उपयोग नाही एवढी भाकर बनून. बघू शकता तुम्ही भाकर कशी झाली. ठीक आहे, माझी बोट चांगली झाली. वेळ लागतो गरम व्हायला. A few moments later. कोणाला गव्हाची भाजी आवडते ते पण कमेंट मध्ये पीठ सांगा. लागलंय इथे. चला आपली भाकर रेडी झाली आणि तवा पण गरम झाले तर आपण भाकर टाकायला घेऊया बघा. बघा बसली बरोबर. बघू शकता तुम्ही. जमली का सांगा मला, कारण मला तर अशाच्या धर्म भाकरी करायला. मग केली का नाही त्या हाताने भाकरी? हा सस्ता माल. सस्ता नका म्हणू, टिकाऊ म्हणा. अच्छा, पण मी ऐकलं उल्हासनगरचा माल सगळा असंच आहे, चालू माल. तुम्ही पुण्याचे, तुम्ही तसेच बोलणार ना. आम्ही तुमच्या पुण्याला नाव ठेवतो का? तुम्ही काय आमच्या मुंबईला नाव ठेवतो जेव्हा तेव्हा? माहिती आहे का बस. राहायला पण इथंच, हा कपडे पण घालायचे इथलेच आणि नाव पण ठेवायचं. ठीक आहे, बोल आता, तू व्हिडिओ चालू आहे म्हणून बोलतेस ना. मग बघितलं तुम्ही, बघू शकता जेवण कसं झालंय. गवारची भाजी आपण त्याला म्हणजे माझ्या घरी तर टमाटे आणि लसूण मध्येच जास्त त्याचाच वापर जास्त करतात या भाजीसाठी. आणि बाजरीच्या भाकरी आणि मी थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवला आहे. तुमच्या घरी पण बनवतात का? आणि बनवत असाल तर तुमची पण कुठली रेसिपी असेल तर मला शेअर करा. चला आता आपण जेवायला बसूया. खूप उशीर झालाय, 2:30 वाजले. 15 ते 20 मिनिटांमध्ये झाले असेल स्वयंपाक, आहे ना? हा स्वयंपाक वगैरे झाला. आता आपण जेवण घेऊयात आणि टीव्ही बघूयात. टीव्ही बघितल्याशिवाय मला जेवण जात नाही. तर चला ब्लॉग इथेच एंड करूयात. आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये मजा आली का नाही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.